ऍप्रिसिएशन मुक्तपणे असं काही प्रेशर घेऊन त्याबरोबर फक्त एकच ओळ, अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नहीं. पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, मला यायला थोडा उशीर झाला दुसऱ्या कार्यक्रमामुळे. आज जगजित सिंग आणि त्याचबरोबर त्यांचा जीवन प्रवास आणि गझल प्रवास या दोन्ही गोष्टी एका वेळी आपल्याला सगळ्यांना अनुभवता आल्या आणि डॉक्टर प्रवीण चौगले सर यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांचा जीवन प्रवास उलगडून सांगितला. कारण एखाद्या कलाकाराच्या पाठीमागं गळा जरी इतरांना सुख देत असेल, कानांना आनंद देत असेल, तरी त्याच्या जीवनामध्ये काय दुःख आहे, नैराश्य आहे, किती दर्द भरून राहिलेला आहे, याचं त्यांच्या गायकीमधनं ते इतक्या सुंदर पद्धतीनं बाहेर आवाजामधनं प्रकट होतं. कारण त्यांची गाणी चाली फार सोप्या आहेत असं वाटतं वरून. आणि एका जावेद अख्तर यांच्या बरोबरच असताना त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की जगजीत सिंग मुश्किल नहीं गा सकता, असं ते बोलले होते, एक पत्रकार. त्यावेळेला जगजीत सिंग यांनी अगदी प्रामाणिकपणे त्यांना उत्तर दिलं होतं की मैं लोगों के दिल तक उतरना चाहता हूँ, दिमाग तक नहीं रहना चाहता. आणि त्याच गझल ज्या लोकांच्या आतमध्ये पोचलेल्या आहेत, उतरलेल्या आहेत, त्याच गझल सरांनी त्या पण निवडल्या अतिशय सुंदर पद्धतीनं आणि आपल्यापर्यंत पोहोचवल्या. शब्द आणि गाणी हा प्रवास इतका सुंदर पद्धतीनं आजच्या पावसासोबतच्या सायंकाळी रंगेल असा आजचा गाणं कसं आहे ते आम्हाला सांगतो की नक्की माझ्यापेक्षा जास्त चांगलं सरांचा सहवास त्यामुळे मला सुद्धा जास्त लाभत गेला. कारण ह्या गझलांच्या माध्यमातून सर आधीपासून गात होते आणि सरांची एक इच्छा होती की मला अशा काही 7-8 गझल एकत्रितपणे मला प्रेझेंट करायच्या आहेत, गायच्या आहेत. आणि हाच तो क्षण होता. यासाठी एक अल्बमच सादर करायचा होता आणि त्यासाठी सर बारकाईनं बरेच दिवस प्रयत्न करत होते. एक एक गझल एक आठवडा घेऊन ते ऐकायचे, एक 2-2 ओळी घेऊन बसायचे आणि ते सांगायचे मी आज या आठवड्यात हे असं केलं. आणि ते नक्कीच जेव्हा त्यातलं थोडंफार गाण्यातलं कळणाऱ्या समोर जेव्हा ते सादर होतं त्यावेळेला नक्कीच लक्षात येतं. कारण सरांचा आवाज सुद्धा सरांच्या आवाजाला बेस आहे आणि गझलेला आवश्यक असणारा तो एक आवाजाची क्वालिटी सरांच्या आवाजात आहे. पण सरांच्या आवाजात आधी फार कंपनं होती, आवाज शेकी जास्त होत होता. तो बऱ्याचशा प्रमाणात आता सरांनी 1 महिनाभर त्या गझलेमध्ये राहून तानपुरा लावून सुद्धा सरांनी काही गझलांचे विदाऊट कराओके रियाज केलेला आहे. त्यामुळं इतक्या सुंदर पद्धतीनं आज गायले. मला वाटतं आणखी एखादी अशी मैफिल होईल त्यावेळेला लाईव्ह ऑर्केस्ट्रेशन बरोबरच कार्यक्रम होईल कदाचित आणि तो लवकरच दिवस क्षण यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्याबद्दल सरांना म्हणजे निशांचं कॉन्ट्रीब्युशन हेच आता जे म्हणाले की ते मी म्हणत असते माझ्या आनंदासाठी, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करावी म्हणून विश्वास सरांबरोबर पण मी म्हणायचो, चर्चा करायचो. याच्याकडे जायला सुरू केल्यानंतर मग त्याला ते तानपुऱ्यावर फक्त म्हणत चला, म्हणजे सूर सलग राहील, मग श्वासाची काही पद्धती अशा प्रकारे. आणि त्याने ऐकण्याची एक पद्धती मला सांगितली की या पद्धतीनं तुम्ही ऐकत गेला तर तुम्हाला आणखी ती फलवता येईल, असं काही सांगितल्यामुळे मी जवळजवळ 2 महिने आता त्याच्यावर काम करते. कारण मला येते पण ती परफेक्शनला आपण दिशेने एखादा त्यांचा सहवास मला त्यामुळे जास्त मिळते ही गुरुदक्षिणा आहे. हो ना. आज खर तर आम्ही सगळेच भाग्यवान आहोत, कारण सरांचा सूर ऐकायला मिळाला. सरांच्या सुराबद्दल मी सांगेन. पहिल्या सुराबद्दल बोलतो की सच्चा सूर असलेला गायक म्हणजे प्रवीण चौगले सर असं नाव आहे. कारण गाणी लोक गातात परंतु चाली गातात, परंतु आत जसं सर म्हटलेत की दिमागपेक्षा दिल में उतरना चाहिए, हे सरांना साध्य झालंय असं मला मगापासून अर्ध्या तासामध्ये वाटतंय. आणि जगजित सिंग केवळ पहिल्या पाऊण तासात सांगणं
आणि त्यानंतर गाणं गाणं हे कठीण काम आहे. कारण बोलल्यानंतर एक प्रकारचं आवाजाला थोडं खर येत असते, पण सरांनी उत्तम पेललंय. निशांत जसे म्हटले तसं बरोबर आहे. वरकरणी जगजितच्या गझल ह्या सोप्या वाटतात. म्हणजे तुमको देखा तो एक खयाल आया, किती सोपं भूपरागातलं गाणं आहे. म्हणजे इतके सोप्या सुरातलं गाणं आहे, पण त्याला किती त्यांनी सजवलंय आणि त्याची मांडणी केलेली आहे. आणि मगाशी सरांनी जो उल्लेख केला होता तो पुस्तक होतं चौकात उधळले मोती, असं एक पुस्तक गझलवरती स्वतंत्र काम करणार आहे. आणि जगजित सिंग टच हा निशांतने बोललेला शब्द आहे. जसं की मेहंदी हसन हा एक वेगळा टच आहे, गुलाम अली हा एक वेगळा टच आहे, तसं पंकज उदास हा एक वेगळा टच आहे. आणि हे गाणं नक्की जगजित सिंगचं आहे हे आपल्याला. बेगम अख्तर हे एक स्वर आहे, असं पटकन गाणार. आणि त्याच्या जोडीला जसं की सरांनी सांगितलं की चित्रा सिंग आल्या आणि ते एकदम स्प्रेड झाले. आज तुम्ही आम्ही जेव्हा अशा एका परिप्रेक्षात म्हणूया किंवा अशा एका माहोलमध्ये असतो की आपण थोडं आज का कुणास ठाऊक थोडंसं उदास वाटतं, काहीतरी असं आपल्या आयुष्यामध्ये येतं, तेव्हा नक्की मला वाटतं जगजित सिंग ऐकलं पाहिजे. आणि आज अर्धा तास तुम्ही 4-5 गझल गाला सर, खूप छान गझल गायलाय तुम्ही, सराव केलेला आहे हे नक्की यामधून दिसून आलेलं आहे. मी 1-2 ओळी जगजितच्या गाणार आहे. खूप प्रसिद्ध ती गझल आहे, कल 14वीं का चांद राती. थोडं टेक्निकल करतो काम. आणखी एक गोष्ट आहे, गाणं कराओकेवर गाता येतं आणि लाईव्ह म्युझिकला गाता येतं. कराओकेचं गाणं हे गाणं म्हणणं खूपच अवघड आहे, कारण त्याला काय असतो, टाइम सेन्स असतो. एक जरी बीट चुकली की लक्षात येतं की समोरच्या माणसाला की काहीतरी गडबड झालेली आहे. आणि म्हणून कराओके हे ठरवून छान गाण्याची गोष्ट आहे, प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. परंतु कराओके गायकांना मी नेहमी सांगत असतो, जरा सूर समजून घ्या, म्हणजे त्यातला आनंद तुम्हाला अधिक मिळेल. मला वाटतं निशांतच्या साथीनं सरांनी सूर समजून घेतलेला आहे आणि ही मोठी आजची चौगले सरांची अचिव्हमेंट आहे. आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया, सगळ्या समूहाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देऊया. आणि कल 14वीं की रात थी. अगदी सगळं गाणं गाणार नाही, फक्त झलक, कारण मूळ गायकाचा प्रभाव आपल्याला घेऊन जायचा आहे. आवाज कमी करतो मी. हा, चला. कल 14वीं रात थी, कल 14वीं रात थी, शब्बर रहा चर्चा तेरा, शब्बर रहा चर्चा तेरा, कल 14वीं रात थी, कल 14वीं रात थी. किसने कहा ये चांद है, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा, कल 14वीं रात थी, कल 14वीं रात थी. हम भी वही मौजूद थे, हम भी वही मौजूद थे, हमसे भी सब पूछा तूने, हम हंस दिए हम चुप रहे, हम हंस दिए हम चुप रहे, मंजूर था पर्दा तेरा, कल 14वीं रात थी, कल 14वीं रात थी. इस शहर में
किससे मिले इस शहर में किससे मिले हमसे तो छूटी महफिलें इस शहर में इस शहर में किससे मिले हमसे तो छूटे महफिले हर शख्स तेरा नाम ले हर शख्स तेरा नाम ले हर शख्स दीवाना तेरा कल 14वीं की रात की शब्बर रहा चर्चा तेरा कल 14वीं की रात की कुछ ने कहा ये चांद है कुछ ने कहा ये चांद है कुछ ने कहा चेहरा तेरा कल 14वीं की रात थी 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 14वीं की रात थी 14वीं की रात थी थैंक यू मागे एकदा सभेमध्ये चर्चा केली होती की हा विचार मंच आहे आणि आपण प्रत्येकानं किमान 15 दिवसातून एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे. महिन्याला किमान 2 अधिक वाचलात तर आनंदच आहे लक्षात ठेवा. आणि मी असंही सांगितलं होतं आपल्याला आठवतंय का बघा की आपल्याला एखादं विशिष्ट पुस्तक का आवडलं हे आपण सभेमध्ये 2-3 मिनिटं सांगावं. त्याच्यामुळं इतरांना ते पुस्तक वाचायला गोडी निर्माण होईल. माझा वाढदिवस 28 मेला झाला. आम्ही 75रीत प्रवेश केला आणि आपण सर्वांनी 30 मेला माझा सत्कार केला. त्या दिवशी आदरणीय लवटे सरांनी मला प्राध्यापक आरडे सरांचं लढा विवेकवादाचे हे पुस्तक दिलं. हे पुस्तक आहे. मी आता आमच्या अध्यक्षांना ते वाचायला दिलेलं आहे कारण ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून. तर खूप वाक्य मी लिहून काढलीत. जवळजवळ 37 वाक्य आहेत पण मी फक्त केवळ 10च वाक्य वाचून दाखवते. तेवढी आपण ऐकावीत आणि विचार करावा. तर आरडे सरांनी आपल्या प्रास्ताविकात एक सुंदर वाक्य दिलेलं आहे की विवेकवाद म्हणजे काय नव्हे हा 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 आणि त्यांचं आता छद्म विज्ञान नावाचं एक पुस्तक आपण हिंदीमध्ये या महिन्यात मी 10च वाक्य वाचतोय सर. श्रद्धा आणि धार्मिकता याला आव्हान देणारी विचारसरणी म्हणजे विवेकवाद. सर्वांच्या सहज लक्षात राहील. ज्ञान हाच सद्गुण सॉक्रेटिस म्हणायचा. त्याचं एक सुंदर वाक्य आहे. ही हू नोज दॅट ही डज नॉट नो इज रिअली वाईज. त्याच्यात विनम्रता आहे लक्षात ठेवा. हा त्याच्यानंतर व्हॉल्टेअर आपल्याला ऐकून माहिती असेल हा एक प्रसिद्ध तत्ववेत्ता होऊन गेला. बिलिव्हर इन द लॉज ऑफ रॅशनल नेचर अँड कपॅसिटीज ऑफ द ह्युमन माइंड फ्री ऑफ डॉगमाज असं त्याचं एक विधान आहे. त्याच्यानंतर निर्भयपणे ज्ञानाचा शोध घ्या डेअर टू अंडरस्टँड इमॅन्युअल कांट असं त्याचं वाक्य आहे. विवेकवाद ही एक विचाराची पद्धती किंवा दृष्टिकोन आहे ज्यामध्ये निसंशयपणे तर्कबुद्धीला सर्वोच्च मानले जाते. तर्कबुद्धी व अनुभवाच्या कसोटीवर सिद्ध झालेले तत्वज्ञान व नीतिशास्त्र प्रस्थापित करणे हा विवेकवादाचा हेतू आहे. त्याच्यानंतर
पु ल देशपांड्यांनी असामी असामी मधलं एक वाक्य आहे, शहाणपणा हा जसा कोणत्याही एका समूहाचा मागता नाही, तद्वत मूर्खपणाही जगात सर्वत्र आढळतो, पु ल देशपांडे म्हणतात. त्याच्यानंतर आयझॅक ॲसिमोवने तर कमालच केली आहे, लक्षात ठेवा. विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी, अर्थात विवेकवादाला विज्ञानाची जोड असते आपल्याला माहिती आहे, त्यांनी अनेक त्या ठिकाणी पुस्तकं लिहिलेली आहेत. लेखनाबद्दलचं एक वाक्य मला आवडलं त्यांच्या, ते म्हणतात, लेखन सोडून बाकी सर्व निरर्थक वाटणे व शब्द साधनेसाठीच आपला जन्म आहे याची खूणगाठ पटणे हा अनुभव आयुष्यात फार लवकर मला आला. तेव्हाच माझी खात्री झाली की शब्दांच्या दुनियेत एकमेव आनंद भोगणे हेच आपले जीवनभराचे काम. कोण म्हणतं? आयझॅक असिमोव. त्याच्यानंतर बायबलमधलं वाक्य आहे, दौ शॅल्ट नॉट फॉलो अ मल्टिट्यूड टू डू इव्हिल. दुष्ट कृत्य करणाऱ्या समुदायाच्या मागून तुम्ही जाऊ नका. डॉक्टर नरसिंह नावाचे एक विवेकवादी थोर त्या ठिकाणी व्यक्ती आपल्या भारतात होऊन गेली. नथिंग शुड बी ॲक्सेप्टेड विदाउट क्वेश्चनिंग. त्याने आपल्या ऑफिसमध्ये वाक्य भिंतीवर लिहून ठेवलेलं आहे. तर हेही वाक्य मला त्या ठिकाणी आवडलं. त्याच्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक वाक्य आहे, ग्रेट स्पिरिट्स हॅव ऑलवेज एन्काउंटर्ड व्हायलंट अपोजिशन फ्रॉम मीडिओकर माइंड्स. महात्म्यांना क्षुद्रांचा नेहमीच कडवा विरोध सहन करावा लागतो. आणि शेवटी या ठिकाणी कॉन्फ्युशियसचं एक वाक्य सोपं आहे, आपण लक्षात ठेवा, यू आर व्हॉट यू थिंक. यू आर व्हॉट यू थिंक. बरीच विधान आहेत, पण आपला वेळ घेत नाही. धन्यवाद.